हे शाळा आहे आणि तिकडे बघा लाकडाचं घर. ॲक्च्युली बर्मा आहे ना, बर्मामध्ये टिंबरसुद्धा जास्त एक्सपोर्ट होतं. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या साईडला सगळे जास्तीत जास्त लाकडाची जास्त गोष्टी दिसतील. इवन लाओसमध्ये सुद्धा लाकडाची दुकानं आहे, तुम्ही जर व्हिडिओ अगोदरचे बघितला असाल तर. आणि हे आहे बुद्ध विहार. पिंपळाचं झाड. याच्यामध्ये मी पहिल्यांदा बघितलं डावा हात म्हणजे उभा करून हात असं वर करून हे दिलेलं आहे. काय तथास्तु. मस्त बनवलं आहे ना एकदम. भिक्षुगण साफसफाई करतात बघा पोरं. ही बाजूलाच आहे ना माझ्या बिल्डिंग, तर ते आवाज येतो राहतो सारखा. तिथे बेल्स आहे. पोरं बघा, पोरं नाही म्हणताय ना, ते मोठं काम करतात ते जे मला कधी जमतं नाही. हे बुद्धांचं लिटरेचर वाचलं तर तुम्हाला समजणार की काय आहे गोष्टी. कारण त्याच्यासाठी मी एका वेबसाईटचं सुद्धा हे घेतलं की म्हणजे जी इकडची वेबसाईट, तर त्यांनी सगळे पुरावे आहे ना बुद्धांच्या त्रिपिटकामधले दिलेले. कारण त्यावेळी कसं माहिती आहे की जे लोक यायचे ना म्हणजे बुद्धांकडून नॉलेज घेण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी, तर त्यावेळी ते स्टोरीमधून काय काय गोष्टी सांगायच्या किंवा त्यावेळी घडलेल्या काय त्याच्यावरती उपदेश हे वेगवेगळे, म्हणजे त्याचं वेगवेगळं काय म्हणतात ते हे अर्थ आहे. आता जे बौद्ध अभ्यासक आहे त्यांना जास्त माहिती असणार याबद्दल. नागपूरच्या नागवंश आणि हे साप असं काही साम्य आहे काय मला माहिती नाही आहे, पण प्रश्न पडतो कधी कधी की जे आपल्याकडे आहे. आणि शेवटी ऑब्व्हियसली ते सगळं माणसाकडूनच देवाणघेवाण झालेली आहे ना, तर ते साम्य असणार. मस्ती करतात ते गाडी धुण्याची मुलांनी त्याला भिजवतात. पण इतक्या लहान वयात आहे ना, जर त्रिपिटकामधलं नॉलेज समजलं तर काय म्हणतात ते जीवनाचं मनावरती कंट्रोल येतो. आणि हे बघा हे काहीतरी खाणं ठेवलं की काय माहिती नाही. आणि पण ह्यांच्याकडे आहे ना या म्हणजे मी एक गोष्ट बघितलं की चायनीजच्या ह्याच्यामधून आता जसं तिथे बघा बुद्धांची उभी मूर्ती आहे, ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दिसतं, पण व्हिएतनाममध्ये वगैरे तशा पद्धतीने आहेत. इवन लाओसच्या बॉर्डरवरती सुद्धा आहे. तर इथे बघा वेगवेगळे त्यांनी दाखवलं, जसं पीग आहे, नंतर डॉग आहे, नंतर ते कोंबडीसारख्या माकडाचं हॉर्स, नंतर हॉर्स, जे हे काहीतरी त्याच्या पाठीमागची स्टोरी आहे. असं की आता मला एवढं नॉलेज माहीत नाही आहे, पण बघा कशा पद्धतीने अभ्यासून. तिथे स्तूप आहे. ही आपली निसानची मायक्रा, फक्त इकडे नाव वेगळं आहे ह्या गाडीचं. बघा किती सुंदर आहे एकदम वरती तो याच्यापर्यंत. विचार करा भारतामध्ये बौद्ध काळामध्ये कशा पद्धतीने सगळे नालंदा युनिव्हर्सिटी म्हणा किंवा जेवढे काही गाड्यांमध्ये सुद्धा मूर्ती बघा. हे मला एकाने सांगितलेलं, मी गाडीमध्ये मूर्ती आहे ना
माझ्या बाजून ठेवलेली, म्हणजे अशी उलटी अशी ठेवलेली, पाठ समोर होती. तर त्या एका अभ्यासक मित्राने गाडीवाल्याने सांगितलं की तो बोलतो की ही मूर्ती समोर ठेवायची, म्हणजे चेहरा समोर, की आपण त्यांचे अनुयायी आहे, अशा पद्धतीने त्यांनी त्याच्या पाठीमागचं लॉजिक सांगितलं. ते अट्रॅक्ट करतात. पण काय माहिती आहे, भाषेचं नॉलेज आहे. आणि मला बघा, त्यांनी जे काय म्हणतात ना, तो ज्या वयात जे काय करतो आहे त्याचा रिस्पेक्ट करतो. त्याच्यामुळे उगाचच कॅमेरासाठी किंवा त्याला विचारणं ते भिक्षूंना बरोबर नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट इथे सांगतो की थायलंडचं रूल आहे की तुम्ही भिक्षूंच्या सोबत म्हटलं चुकीच्या पद्धतीने अनरिस्पेक्ट नाही करू शकत अशा पद्धतीने. आता स्वाभाविक आहे, प्रत्येकाने तसे वस्त्र घातलं म्हणजे तो हुशारच झाला असं नाही. ते वस्त्र घालूनसुद्धा म्हणतं ना, त्या चिवराच्या आतमध्ये. त्याच्यासाठी तुम्ही एक नेटफ्लिक्सची मूवी आहे बिलीव्ह म्हणून, सिरीज आहे ॲक्च्युली, थायलंडमधलीच आहे. तर 3 मी तुमच्या शॉर्ट फॉर्ममध्ये सांगतो, तुम्हाला बघायला आवडेल. तर काय असं माहिती आहे की ते 4 मित्र असतात, त्याच्यामध्ये एक मुलगी आहे आणि 2 दुसरे मित्र आहेत. 2 या 3 माझ्या मते 3 मित्र असतात. तर त्यांनी काय करतात की त्यांचे गेमिंग ॲप्लिकेशनचं टोकन ते जनरेट करत असतात क्रिप्टोकरन्सीसाठी, आणि सॉरी NFC टोकन जनरेट करत असतात. आणि त्यांनी एका चायनीजकडून इन्व्हेस्टमेंट घेतलेली असते, म्हणजे थाई चायनीज. आणि ती इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी त्यांचं प्रॉफिटेबल चाललं असतात. NFCचे रेट वाढलेले असतात, कारण ते म्हणजे काय म्हणतात ना, करन्सी एक टोकन पद्धतीने काम करते. तर ते बऱ्यापैकी चाललं असतं. आणि त्या चालण्याच्या वेळी तिथे एक गोष्ट होते. काय होते की त्यांचे स्कॅम होतो त्यांच्यासोबत, की त्यांच्याकडचे जे पैसे असतात सर्व गोष्टी, तर ते हॅक करून सिस्टीमला घेऊन घेतले जातात आणि त्यांच्या ऑफिसची सुद्धा तोडफोड केली जाते. आता तिथून काय होतं की त्या चायनीज जी इन्व्हेस्टमेंट घेतली होती ती आता रिटर्न तर करणं गरजेचं आहे. मग ते लोक गँगस्टर पद्धतीने असतात, मग ते भरपूर बर्डन देतात. मग तो जो एक त्याच्यातला टेक असतो, टेक ही पद्धतीने दाखवलं आहे, तर तो त्या गोष्टीचा अभ्यास करायला लागतो की मला त्याला काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. तो सगळा अभ्यास करताना मार्केटमध्ये अशा पद्धतीने बघतो की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये त्याला पैसा काढता येईल आणि तो अडचणीत पण येणार नाही आणि त्याचा नॉलेजचा पण वापर होईल अशा हिशोबाने. तर ते असेच रिसर्च करत असतात. ते रिसर्च करताना त्यांना असं समजतं की थायलंडमध्ये बुद्धिस्ट मॉनेस्ट्री, म्हणजे हे बुद्ध विहार अशा पद्धतीने भरपूर आहे. आणि लोक श्रद्धेच्या हिशोबाने पैसे देत जातात आणि त्याची कुठे कधी कधी रिसिप्ट पण बनत नाही. ओके, म्हणजे अशा हिशोबाने. तर आणि सर्वात इम्पॉर्टंट भाग काय माहिती आहे, तो पिक्चर थायलंडमध्ये बनवला नाही आहे आणि त्याच्यातले 2 ते 3 रिलिजन वेगळे आहेत जे मायनॉरिटी आहेत इथे. ओके, तर ते सुद्धा दाखवलं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्या एवढ्या म्हणजे त्यांनी जे बोलल्या, ज्या विषय दाखवला नाही आहे त्याच्यावर त्यांना विरोध पण झाला नाही आहे. ओके, म्हणजे ही पण एक अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. तर त्याच्यामधून ते अभ्यास करतं की काय कुठलं घ्यायचं असं बुद्धविहार की ज्याच्यामध्ये ज्याच्यातून पैसा पण जनरेट होईल, लोक पण येतील आणि त्यांचं नाव पण वाढलं. मग ते अभ्यास करायला लागतात. कुठेतरी सिटीच्या बाहेर असलं पाहिजे, कारण सगळे बुद्धविहार व्यवस्थित चालत असतात आणि तिथे नवीन माणसाला कसं ते एंटर देतील म्हणून मग ते लोक रिसर्च करतात. आणि ते रिसर्च करताना त्यांना एक असंच ॲक्सिडेंटली एक बुद्धविहार सापडतं की जे पूर्णपणे असं बंद पडल्यासारखं असताना तिथे लोक पण येत नसतात आणि तिथे बंदेजी बसलेले असतात. ओके, आणि ह्या बसलेल्या ह्याच्यामध्ये आता त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं की आम्ही मुलं आहोत, म्हणजे ते यंग दाखवलेले तिघेसुद्धा, की आपण हे घ्यायचं अंडरटेक. आणि ह्याच्यातली एक दुसरी स्ट्रॅटर्जी काय आहे की जो एक थोडासा सायको आणि डेअरिंग बाज दाखवलेला आहे
त्याच्या फॅमिलीमध्ये त्याला नेहमी कमीपणा करत असतात. म्हणजे तू काय करू शकत नाही, म्हणजे हा प्रभाव किती पडतो तो बघा आजूबाजूच्या गोष्टीमध्ये. तू करू शकत नाही किंवा तुझ्याकडून काय होणार नाही, अशा पद्धतीने त्याला हमेशा डिमोटिवेट केलं जातं. आणि त्याच्यामुळे त्याच्या मनात एक कसं लागलेलं असतं की मी माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करून द्या. आणि तो ॲक्च्युली रिच फॅमिलीमधून दाखवला आहे. आणि ती मुलगी आहे, ती मुलगी सर्वसामान्य आहे, कॅथलिक फॅमिली बॅकग्राऊंडमधून. दुसरा मुलगा आहे, त्याचे वडील त्याला सोडून गेलेले, आईसोबत तो राहतो आहे. आणि तो त्याच्यात म्हणजे काय म्हणतात, ज्याला फिलिंगच नसतात अशा पद्धतीने आहे. म्हणजे नो इमोशनल कुठल्या पद्धतीचं नाही आहे. ओके, ते बघा बाकी काय जाते, दूतोंडी जातं वाटतं ते गांडूळ. तर त्याच्यातून ते लोक त्यांना कन्व्हिन्स करतात की त्या भक्तजनांना की असं असं आहे, आम्ही अंडरटेक करतो, आम्ही तुमचं प्रमोशन करतो, तुमच्याकडे येतील टेक वगैरे. आता तर सुरुवात करतात. आणि सुरुवात करता नंतर ऑब्व्हियसली कुठलंही काम कितीही इझी दिसलं ना तरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हे येणार. आणि त्याच्याबरोबरच फाईट करून आपण एखादं कुठलंही स्टार्टअप उभं करू शकतो. तर त्यांना ते माहिती होतं की स्टार्टअप उभं करताना काय प्रॉब्लेम येतो वगैरे कशा आहेत, की आपापसात त्यांच्यात भांडणंसुद्धा भरपूर दाखवलेली आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये तिथे ज्यावेळी ते चालायला लागतं, म्हणजे ज्यावेळी त्यांचं मार्केटिंग चालतं, मग ते प्रोडक्ट्स आणतात. प्रोडक्ट म्हणजे तुम्ही थायलंडमध्ये एक बघितलं असेल की बुद्धांचं लॉकेट वापरलं जातं. आता मी सुरुवातीला बघितलं तर मला काय वाटलं की हे नॉर्मल लॉकेट असेल काय ह्याच्यामध्ये. पण जर तुम्ही काही व्हिडिओ बघितला असाल माझे बँकॉकचे, तर त्याच्यामध्ये अक्षरशः फुटपाथवर जे विकायला बसतात ना, किंवा जे काय चोरीचं आहे किंवा इतर काय, तर ते त्या मटेरियलमध्ये सुद्धा ते लोक अभ्यास करतात की ते ओरिजिनल आहे का. म्हणजे ते दुर्बीण लावून जसं आपण एखादा हे चेक करतो ना की हिरा असली आहे का नकली आहे, तशा पद्धतीने. तर त्याला काहीतरी बोलतात ते ऑर्नामेंट्स व समथिंग काहीतरी असतं दागिन्या पद्धतीनेच. तर मग ते काय करतात, ते बनवायला शोधतात कुठे बनवून मिळू शकतात किंवा काय. पण आता कसं आहे, ऑर्नामेंट म्हणजे ती मूर्ती का लोक घेतील, कारण मार्केटमध्ये ऑलरेडी मूर्ती आहेत गौतम बुद्धांच्या, मग तेच लॉकेट का घेतील. मग त्याच्यासाठी त्यांना एक स्टोरी पाहिजे असते. मग तोच जो टेकी काय दाखवला आहे त्याच्यात, तो एक स्टोरी बनवण्यामध्ये लागतो की बाबा कसं स्टोरी बनवून तो प्रोडक्ट नंबर 1 करता येईल. भाताची शेती तर नंबर 1 करण्यासाठी मग तिथे बोलतो आपल्याला, म्हणजे असंच विचार करत असतो, पाऊस पडत असतो, ॲक्सिडेंट झालेले असतात, हा रिपोर्टर म्हणून तिथे पोचतो फेक ID बनवून त्याच्या मैत्रिणीला घेऊन. आणि तिथे एका टेम्पोवाल्याचा रोडच्या बाजूला जाऊन म्हणजे नॉर्मल ॲक्सिडेंट झाला असता, तर त्याचा मूड ऑफ होता. आता नॉर्मल ॲक्सिडेंटमध्ये हा कसं प्रूव्ह करू शकेल की ह्या लॉकेटने ह्याला वाचवलं किंवा काय, आणि जबकी त्याच्याकडे लॉकेट पण नव्हतं. मग त्यांनी काय गेम केला की ज्यावेळी त्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये होते किंवा त्या न्यूज रिपोर्टरवाल्यांनी पण मदत वगैरे केली, तर त्यावेळी त्याने त्या ॲम्ब्युलन्सच्या म्हणजे फायर ब्रिगेड वगैरे असतात ना, त्यांच्या मदतीने वगैरे असिस्टंटच्या मदतीने त्याने त्याच्यामध्ये आतमध्ये शिरला. ओके, आणि पहिलं तर कन्व्हिन्स केलं त्याने कोणाला की त्या मुलाने त्या पेशंटला ज्याचा ॲक्सिडेंट झाला की बाबा आमचं लॉकेट घे, तुला पैसे किती पाहिजे ते सांग आणि तू बोल की हे लॉकेटमुळे तुझा जीव वाचला एवढ्या मेजर ॲक्सिडेंटमध्ये. ओके, तर तो काय त्या गोष्टीला तयार होत नाही. तो म्हणतो माझ्या श्रद्धेशी खेळू नकोस तू, जसं माझा 2 नंबर भाऊ आहे त्याच्या पद्धतीने माझ्या श्रद्धेशी खेळू नकोस तू, काय तीच तर सगळ्या गोष्टी पैशासाठीच बघतोस आहे असं त्याचं. बाकी तुम्हाला दाखवतो तिकडे बघा व्हाईट कलरची गौतम बुद्धांची मूर्ती, ती बघा दिसते. इथून कॅमेऱ्यामध्ये किती क्लिअर दिसते मला माहिती नाही, पण आहे. ओके, तर तो काय मानत नाही. मग तो त्याचा मूड ऑफ होतो आणि त्या मुलाचा तो काय करतो, तो लॉकेट तिथंच ठेवून जातो आणि निघून येतो तिथून. आणि निघून आल्याच्या नंतर तो तर पेशंट हॉस्पिटलमध्येच असतो. त्याला कमीत कमी
थोड्या वेळा काळानंतर असंच एका न्यूज मीडियामध्ये बघत असतो, तर त्याला तोच दिसतो पेशंट, आणि तो पेशंट सांगतो माझा जीव वाचला, मिरॅकल झाला, मी बरा झालो ह्या लॉकेटमुळे. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये दाखवलं. तर तू पटकन स्टार्ट करतो आणि ते काहीतरी बहुतेक त्याच्यामध्ये पैसे घेऊन जातात त्याला देण्यासाठी, कारण त्याने पैसे तर घेतले नव्हते. आणि तो बोलला, तो तिथे गेल्याच्या नंतर म्हणतो आहे की मला काय पैशाशी देणं घेणं नाही, ते लॉकेट होता, मला वाचली, माझी श्रद्धा आहे, असं तसं हे करायला सांगितलं. आता कदाचित मी ह्याच्यात चुकीत पण असेल, कारण हे बघून ऑलमोस्ट मला 6 महिने झाले असतील कदाचित ती सिरीज. ओके, हा फक्त पार्ट मला थोडंसं कन्फ्युजन होतं, कारण तो त्याच्या घरीसुद्धा गेलेला असतो असं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि ज्या भिक्षुगणाला त्यांनी समजवलेलं असतं त्या बिचारा वयोवृद्ध झालेला असतो, त्याला खोकला होत असतो. तिथे थोडासा सिक्वेन्स दाखवला आहे की त्याच्या जोडीला एक चायनीज भिक्षू दाखवलेला आहे की जो नेहमी सस्पिशियस दाखवला आहे. पण ॲक्च्युली त्यांना त्या कॅरेक्टरमध्ये काय दाखवायचं आहे माहिती आहे की कोणाच्याही नॅशनॅलिटीवरून तुम्ही त्याचं कॅरेक्टर ॲनालाइज करू नका. म्हणजे जसं आता भारतामध्ये चाललेलं आहे, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर कुठल्या एखाद्या म्हणजे विशिष्ट जातीच्याच माणसाला टार्गेट करायचं, मग त्याचं नाव सापडलं की हा मग तो तसाच असणार, अशा पद्धतीने बघितलं जायचं. ते चुकीचं रेस्टॉरंट आहे. तर तिथेसुद्धा तसंच दाखवलं, फक्त ते कसं थोडासा सस्पेन्स दाखवला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जज करता येईल, असं वाटेल की तुम्हाला हाच असेल याच्यामध्ये, सगळं कंप्लेंट करतो आहे किंवा काय. तर त्याच्यामध्ये स्मगलिंगसुद्धा दाखवलेली आहे की ड्रग्स करतात. नंतर ज्यावेळी ते व्यवस्थित म्हणजे लोकांना श्रद्धेचं खरंच वाटायला लागते, कारण ऑब्व्हियसली बिलीव्ह सिस्टीम काम कसं करतं, तुम्ही एखाद्यावरती विश्वास ठेवला, ओके, आणि त्या विश्वासानुसार ऑब्व्हियसली बुद्धांनी कधीही सांगितलेलं नाही, चमत्कारला कधी बेनी हे दिलं नाही आहे. तर ते काय म्हणतं बुद्ध की तुम्ही केलात, काय करणं कर्माला महत्त्वाचं आहे, तर त्याच्यावरती व्यवस्थित हे केलं तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता. तर आता तिथे ते लॉजिक अशा पद्धतीने चालतं, लोकांची श्रद्धा असते की बाबा त्याला यश मिळालं ना लॉकेट घेऊन, मग मला पण मिळेल, मग ते लॉकेट घेतात. मग आणि तुम्ही जर थायलंडमध्ये आलात तर भरपूर बघाल की फळापेक्षा अशा वस्तू दिल्या जातात गिफ्ट म्हणून, ओके. आणि ते पुन्हाही म्हणजे जसं आता ते गिफ्ट आले की आपल्याकडून पुन्हा ते रिटर्न घ्यायचे, मग त्याच्यातून पैसे येणार. म्हणजे ऑब्व्हियसली ते वस्तू विकत घेताना फॉर एक्झाम्पल एक एचं गिफ्ट असणार, सपोज त्याच्यामध्ये काहीतरी आहे, पुस्तक आहेत म्हणा असं पकडून चला, आणि ते घेतले आणि ते तिथे दान केल्याच्या नंतर ते ऑब्व्हियसली दान गेल्याच्या नंतर ते पुन्हा रिटर्न सेल आउटला येऊ शकतात. तर अशा पद्धतीने ते पैसे बनवतात आणि त्याच्यातून तो मुलगा गफला करत असतो 40% 30%, आणि तो त्याचं लोन क्लिअर करत जात असतो, म्हणजे त्यांनी जे घेतलेलं आहे ते. हां, पण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की तो प्रॉफिटसुद्धा होत असतं तिथे, म्हणजे बऱ्यापैकी ते चालत असतं. आणि त्या बाकीच्या जे साईडचे बुद्धवेर आहे त्यांना त्याचा इफेक्ट पडतो. ऑब्व्हियसली कसं आहे, बिझनेस चालतो सप्लाय डिमांड. तुम्हाला बिझनेस लॉस होण्याचे कारणं फक्त तुमचे टीम मेंबर्स किंवा तुमचे बोर्ड मेंबर्स असतात असं नाही, त्याच्या पाठीमागे तुमच्या आउटसायडरसुद्धा असतात, काही फॅमिली मेंबर्ससुद्धा असू शकतात, तुमचे कॉम्पिटिटर बिझनेसमॅन, कारण त्यांनाही नको असतं की त्यांना दूरदृष्टी दिसत असतं. आणि फॅमिली मेंबर असं मी का म्हणालो किंवा कुठलेही मित्र सर्कल जास्त, कारण ती जलेसी पद्धत येते की अरे माझ्या भावाचं चाललं तर, माझ्या मित्राचं चाललं तर, माझ्या अमुकाचं रिलेटिव्हचं चाललं तर, आणि मग तिथे तो काय म्हणतात ना निगेटिव्ह येत राहते. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात बिझनेसमध्ये, तुम्ही कितीही म्हटलात नाही, कारण मी सुरुवातीला त्या गोष्टी तेवढ्या मानायचो ना, पण नंतर बघितलं ना तर तुमच्या प्रत्येक बोलण्याने फरक पडतो, एवढं तर मी स्वतः आत्महत्या. त्याच्यामुळे शाब्दिक शक्यतो कोणाला दुखवू नका, समोरचा बोलत असेल सोडून टाका. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याच गोष्टी दिसतील, त्यांच्यातली भांडणं दाखवलेली आहेत. ते काही भिक्षुगण येतात म्हणजे सुधारल्यासारखे असं, आणि त्या आतमध्ये स्मगलिंग सुरू करतात सगळे नशेचे ह्याच्या पद्धतीने, त्यांना पोलीस पकडतात. तो जो चायनीज असतो ना, तोच भिक्षू तोच पकडून देतो सगळे,
आणि त्याच्यामध्ये थोडी स्ट्रॅटेजी दाखवलं की तो पॉलिटिशियन इन्व्हॉल्व होते, ती असते चायनीज कम्युनिटीमधली, आणि ती थोडी रूट दाखवली. मग ती सांगते म्हणजे जिथे संपतं कुठे हे सगळं ते सोडतात. ते म्हणतात आता आम्हाला काय करायचं नाही, कारण जिथपर्यंत चाललं आहे आता लोन पण फिटलं आहे, सगळं त्यांनी फेडून टाकलं आहे. आता काय आपल्याला जास्त पैसे, आम्ही फक्त केलेलं कशासाठी आहे की आमच्यासोबत एक धोका घडलेला, आम्हाला ते लोन रिकवर करायचं होतं, म्हणून आम्ही तिघं एकत्र आपण आलो आणि आपण हे केलं. आता झालं ना, आता हे सोडून टाका, आणि ते गिवअप करतात. पण त्यावेळी त्या चायनीज पॉलिटिशियनची एंट्री होते आणि ती सांगते आता मी सांगते ना तशा पद्धतीने करा, माझा सपोर्ट तुम्हाला भेटेल, तुम्ही बिंदास करायला सुरुवात करा. आता ह्या गोष्टीमध्ये म्हणजे हे सगळं जे सांगितलं बाकी शेततळं बघा किती सुंदर आहे, फक्त जायला एंट्री नाही, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. नाही तर मी आल्यापासून बघतोय की तिथे कसं जाता येईल, तर भरपूर सुंदर, सापं तर असणारच आहे म्हणा, पण जबरदस्त वाटतं एकदम. तर या स्टोरीमधून शिकणाऱ्या गोष्टी काय आहेत की कुठलंही स्टार्टअप किंवा कुठलंही तुम्ही फॅमिली कुठलं शॉप चालवत असं बिझनेस, तोंडावरती लगाम ठेवा, कारण तुम्हाला डुबवणारे बाहेरचेपेक्षा आतले जास्त असतात आणि तुमच्या आसपासचे. आणि हे कसं होतं सांगा की एक मानसिक जो राग आला ना लोकांच्या मनात बसला की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्याची कामामधली चुका काढताय, पण त्या व्यक्तीला ती चूक दिसणार नाही, त्या व्यक्तीला काय दिसणार, त्याचा अपमान. आणि हे जेव्हा अपमानाची भूमिका आली की मग तिथे कितीही तुमचं चांगलं चाललेलं असेल, तो माणूस जर ते म्हणतात ना की एकदम गरम डोक्याचा असेल तर तो पेटवूनच टाकेल, त्याला काय फरक नाही पडणार की तुम्ही कशा पद्धतीने. आणि एक वेळ मी पण तसं होतो, असं नाही म्हणत मी, कारण गरम हे बघा जिथपर्यंत ठोकर लागत नाही तिथपर्यंत समजत नाही, पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा पण नाही की तुम्ही एखाद्याची चूक होते आहे काम करताना तर तुम्ही बोलायचं पण नाही, बोलणं पण गरजेचं आहे, ते तुम्ही त्या सिरीजमध्ये बघूनसुद्धा समजा. सांगण्याचं तात्पर्य काय की गौतम बुद्धाने कधीच म्हणाले नव्हते की माझ्या मूर्त्या बांधा, माझे विहार बांधा किंवा हे करा. तो उपदेश आहे ना तो महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी जे सांगितलेलं सार हे जर पालन केलं नाही होऊ शकत. मी 100% नाही करू शकत भरपूर किती कंट्रोल केला तरी, कारण आम्हाला समजलंच लेट, समजलं ना अशा हिशोबाने. बाकी हलाल रेस्टॉरंट आणि हे सगळीकडे काय आपलं वॉशिंग कपड्याचं. तर पाऊस यायला लागला, थांबावं लागेल. कॉफीची तर स्टोरीच्या लास्टच्या भागामध्ये येऊया. तुम्हाला सर्वांना एकच गोष्ट सांगेन की कुठलीही गोष्ट चुकीची घडते एखाद्या माणसाकडून, जसं आता माझ्या याच्यावरती यूट्यूबमध्ये बघितलं असेल व्हिडिओचे, तर त्याच्यामध्ये असं नाही आहे की बाबा एखाद्या कुठल्या तरी विशिष्ट जातीचाच विरोध आहे, नाही आहे, त्या माणसाच्या प्रवृत्तीचा विरोध आहे. कदाचित त्याची ती मेंटॅलिटी आहे ही परिस्थितीनुसार बदलेल किंवा बदलत राहते, हे तुम्हाला तर माहिती आहे. त्याच्यामुळे तो विरोध कुठल्या एखाद्या कम्युनिटीबद्दल नाही. आणि मला पण वाटतं की भले किती शोषित असो, पीडित असो, पण त्यांनी जर एखाद्या गोष्टीचा राग मनामध्ये घालून घेतला ना तर तो त्याची सुधारणा करू शकत नाही, हे कधी पण लक्षात घ्या. रागाला बुद्धांच्या शिकवणीमध्ये एकच सांगितलेलं आहे की तुम्ही तो तिथल्या तिथे मोडून टाका, म्हणजे तो सोडा, ते पकडून राहू नका. त्या राग जेवढा तुम्ही पकडून राहाल ना तेवढं तुम्ही त्या दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा स्वतःला त्रास अधिक द्या, कारण तुमच्याकडे ते 24 तासच आहेत आणि त्या 24 तासात तुम्ही त्याचाच विचार करता. तुम्ही स्वतःचाच विचार केला पाहिजे, म्हणजे म्हणतात ना आत्मदीप भव, तुम्ही तुमचे गुरु कसे व्हाल हा विचार करून तुम्ही चालणं गरजेचं आहे. पावसाने हालत खराब झाले. मी प्रिफर करेल जे श्रद्धा अंधश्रद्धा पाळतात
त्यांनी तो बिलीव सिस्टीम बघावा. जसं आपल्याकडे सुद्धा काही मूवी त्याच्या रिलेटेड बनले आहेत, पण आहे ना त्यांनी कन्फ्युजन निर्माण केलं नाही आहे, त्यांनी तो प्रश्न सोडवला नाही आहे. ओके, म्हणजे आता काय त्याच्यावरती न बोलण्यातच बरं आहे, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं मत आहे. ते तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही त्याच्या पद्धतीने बघा, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही ती बिलीव वेब सिरीज थायलंडमधली बघा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधून भरपूर गोष्टी समजतील. कारण एक गोष्ट लक्षात घ्या ना, पटायामध्ये काच लग्न झालेले किंवा लग्न नाही झालेले हे पुरुष येतात. आता महिलासुद्धा येतात आहे, पण पुरुष येतात आणि महिला बहुतेकशा करिबी आयलँड ह्या साईडला जास्त जातात, पटायामध्ये पण जातात म्हणा, आपल्या भारतातल्या मोस्टली सांगतात. पण पुरुष काय येतात? कारण त्यांना इकडे स्वातंत्र्य दिसतं आहे. ज्या गोष्टी त्यांना त्यांच्या फॅमिली लाईफमध्ये मिळत नाही त्या गोष्टी तिथे बघतात. आता हे मी त्यांच्या टीकेनुसार नाही म्हणत आहे, तर काय अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये टॅबू आहे, म्हणजे ते बोलणं पाप आहे किंवा त्याच्याबद्दल प्रायव्हेटमध्ये भाष्य होतं. पण बोलतात ना, नवरा बायको, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आताचे जनझी ग्रुप करत असतील म्हणा, पण आमच्या 80sमधले तरी नाही करत. का तर ते अभद्र बोलण्यासारखं विचार केला जातो किंवा त्याच्यावरती क्लिअरिटी राहत नाही, आणि त्या अनक्लिअरिटीमुळे लोक लहानपणापासून एक वेगळा काय म्हणतात ना, वेगळ्या चुकीच्या गोष्टीला लागतात आणि तिथून ते नॉलेज घेत जातात. आता हे मी तुम्हाला कशावरून सांगतो की साऊथ ईस्ट एशियामध्ये, म्हणजे आता जेवढ्या कंट्री फिरलं 10 तरी, त्याच्यामधून एक गोष्ट समजलेली आहे की इथे मेल फिमेल ही इक्वेलिटी आहे, म्हणजे दोघांना पण समान केलं जातं, समान समजलं जातं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिझनेसमध्ये सुद्धा बघाल, इवन आत्ता मी जिथे आहे तिथे मॅक्स टू मॅक्स लक्झरी कार ज्या चालवत होत्या ह्या महिला आहेत, ओन करतात आहे, त्या चालवत होत्या. मग हे का होतं आहे? कारण त्यांना ती संधी भेटली आहे, आणि ती संधी कशी भेटली आहे तर तुम्हाला बुद्धिझम समजणं गरजेचं आहे. आणि हे समजण्यासाठी तुम्ही मंगोलियाचा अभ्यास करा की का मंगोलियामध्ये एकेकाळी बुद्धिझमवरती आक्रमण काय इझी होतं, कारण ते लोक शांत असतात. आणि दुसरी गोष्ट, ते लोक लग्न नाही करत, म्हणजे काही भिक्षुकांना लग्नच नाही करत किंवा काय, त्या पद्धतीने काय म्हणतात ना, ते भिक्षूच राहतात आणि लहानपणापासून तसं आहे. त्याच्यामुळे काय म्हणतात ना, सोव्हिएत युनियनला सुद्धा त्याच्यावरती पहिलं त्यांनी लेबर म्हणून उपयोग केला मंगोलियाचा, नंतर त्याच्यावरती काय म्हणतात ना, कंट्रोल करून बघायला लागले. मग चंगेज खान आले, त्यांनी आक्रमण केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी, कारण कमकुवत पडतो ना. तर या सगळ्या गोष्टीमध्ये बुद्ध धर्म शिकायचा असेल किंवा बघायचं असेल, जे शोषित आहे, पीडित आहे, मागासले, तर त्यांनी, मला असं वाटतं, डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या पुस्तकामधून गौतम बुद्धांचा धर्म स्वीकारावा. कारण त्याच्यामधून काय माहीत आहे की स्वतः बुद्धांनी पण सांगितलेलं आहे की आधुनिक, म्हणजे असं नाही आहे की चुकीचं आहे, सगळं बरोबर आहे, फक्त तुम्हाला उपयोगी काय आहे सुधारणा करण्यासाठी. तर तुम्हाला बसून फक्त मेडिटेशन करत राहिलात तर तुमच्यात बदल नाही होणार आहे. तुम्हाला बदल घडवण्यासाठी जो बुद्ध उभा आहे, चक्र आहे, ते म्हणजे चालणं प्रवास करणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे, परिवर्तन आणणं गरजेचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यात अजून एक अभ्यासी महत्त्वाची गोष्ट काय, पावसाने जोर पकडले, महत्त्वाची गोष्ट काय, मेडिटेशनने तुम्हाला स्वतःच्या मनावरती कंट्रोल येईल. आणि जर तुम्हाला स्वतःच्या मनावर कंट्रोल आला ना, की तुम्ही जगातली कुठलीही विकृत शक्ती किंवा विकृत सवय तुमच्या मनावरती किंवा तुमच्या शरीरावरती हावी होऊ देणार नाही. आता मी इथे फ्राईड राईस ऑर्डर केला. आणि एक काय माहीत आहे, तुम्हाला माहिती असेल की जापनीज लोक का जास्त वेळ जगतात किंवा ते फ्रेश असतात किंवा चांगलं आयुष्य हे होतात, कारण ते एके जागी शांत बसून खातात, चालत खात नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते जेवणाच्या सोबत
नेहमी थंड काय घेत नाही, गरम घेतात. फक्त आता इथे चुकीची गोष्ट का हे थंड आहे, पाणी थंड आहे, सूपही आहे, फ्री दिलं जातं कॉम्प्लिमेंटरी असं. चला मी आनंद घेतो.